नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत 20 जानेवारी 2024 या दिवशी जी काही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6वी साठी म्हणजेच इयत्ता 5वीचे विद्यार्थी इयत्ता 6वीच्या प्रवेश करण्यासाठी ही परीक्षा देणार आहे आणि ते सेकंड फेजमधली ही एग्जाम आहे। म्हणजे एक फेज पहिली फेज जी आहे ती पहिली फेजमधली एग्जाम झालेली आहे। आता दुसरी फेज जी आहे ती काही राज्यांसाठी आहे, त्यात महाराष्ट्राचा आपला समावेश होतो। तर या परीक्षेसाठी तयारी करत असताना कशा प्रकारे पेपर सॉल्व करायचा आहे, कशा प्रकारे आपल्याला 100% सिलेक्शन होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, तर ह्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आर्विक अकॅडमी हे यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्ही आपल्या ह्या चॅनलचे मेंबर होऊ शकता आणि तुम्हाला या पुढचंही नवोदय विद्यालय परीक्षेच्या संबंधीचं मार्गदर्शनही तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होईल। जास्त वेळ काही घालवत नाही, डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर याच्यामध्ये पहा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहिजे की 20 जानेवारीचा पेपर कसा असणार आहे। आता बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल की पेपर कसा असणार म्हणजे काही प्रश्न येणार आहेत का आपल्याला, तर नाही। पण आपण एक प्रश्नाची तयारी किंवा कशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असू शकतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्या अनुषंगाने महत्त्वाची गोष्ट की परीक्षेचा पेपर सॉल्व करण्याचं किंवा परीक्षाचा पेपर सॉल्व करण्याचे काही टेक्निक्स आहेत आणि त्या टेक्निक्सचा जर आधार तुम्ही घेतला आणि ते जर तुम्हाला माहिती असेल तर त्या अनुषंगाने नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता, ही मी तुम्हाला खात्री देऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आता काही बेसिक कन्सेप्टपासून आपण ॲडव्हान्स कन्सेप्टपर्यंत जाऊया। सगळ्यात महत्त्वाचं की 20 जानेवारीचा हा जो पेपर असणार याचं स्वरूप काय हे तर त्यांनी ऑलरेडी त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये दिलेलं आहे। आता ही डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला लक्षात येईल की एक गोष्ट त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलेली आहे। पहा, मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे, काही महत्त्वाचे टेक्निक्सही मी तुम्हाला सांगणार आहेत की एक्झामला जे क्वेश्चन आहे ते टॅकल कसे करायचे, त्या ट्रिक्स आणि ह्या अनुषंगाने तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे काही मी मार्गदर्शन करणार आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नंतर जरूर कळवा, जेव्हा तुम्ही पेपर देऊन येणार त्यावेळेस तुम्हाला नक्की फायदा झालेला दिसेल। तर याच्यामध्ये काय सांगितलेली नोट एक मी वाचून दाखवतो। पहा, ए कॅन्डिडेट विल बी गिव्हन a test booklet in the language which he or she has mentioned in the online application form। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनींनी आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जी लँग्वेज ऑफर्ड केलेली आहे, जी लँग्वेज त्यांनी सांगितलेली आहे, म्हणजे ह्या लँग्वेजमधून तुम्हाला पेपर प्रश्नोत्तरिका स्वीकारायची आहे किंवा तुम्हाला ह्याच्यातून सॉल्व करायचे आहे, तर त्याच लँग्वेजमधून तुम्हाला क्वेश्चन पेपर येणार आहे की जो तुम्ही निवडलेला आहे। आता तुमच्याकडे त्याची प्रिंट असेल की तुम्ही कोणती लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे प्रश्नांसाठी, तर त्या लँग्वेजमधून तुम्हाला प्रश्न पत्रिका असणार आहे, पहिली गोष्ट। आता ही मुद्दामून मी का सांगितलं आहे, कारण ह्या ठिकाणी मल्टिपल लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर अवेलेबल नसणार आहे, ही गोष्ट त्यांनी क्लिअर केलेली आहे। आता दुसरी, याच्यामधला जो सिलेबस होता, सिलेबसचं काय आपण चर्चा करणार नाही, त्यासाठी व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तोही तुम्ही तो पाहू शकता। पण एक अनुषंगाने नेमकी पेपर कसा असू शकतो हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आता बऱ्याच जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, त्याच्यानंतर रिव्हिजन दिलेले आहेत, सराव पेपरही काहींनी सोडवले असतील। तर आता त्या अनुषंगाने कशा प्रकारचे प्रश्न आणि कशा प्रकारचे सेक्शन यामध्ये आहेत ते एकदा चर्चा करूया। याच्यामध्ये पहा, पहिला जो घटक आहे तो आहे, आता हे काहींना वाटेल पुन्हा सांगतोय तर हे त्यांच्यासाठी नाही आहे, तर नवीन विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना आयडियाच नाही आहे या परीक्षेची कशा प्रकारचा पेपर असणार आहे, तर त्यांच्यासाठी सांगतोय आणि मग आपण परत मूळ विषयाकडे येऊया। पहा, MAT म्हणजे काय, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ज्याला बौद्धिक मापन क्षमता म्हणतो आपण, हा आहे सेक्शन तुमचा 1 किंवा त्याला सेक्शन आपण म्हणूया सेक्शन 1 हा तुमचा असणार आहे। एकूण प्रश्न असणार आहे तुमचे, इथे लिहून ठेवतो क्वेश्चन, ओके, इथे सब्जेक्ट म्हणूया आणि इथे म्हणूया आपण त्याचे मार्क्स। ही मुद्दामून मी का सांगतोय, कारण हे तुम्हाला आल्याशिवाय नक्की प्रश्नोत्तरिका कशी असणार आहे ह्याच्याबद्दल काही आयडिया येणार नाहीत। आता लक्षात घ्या,
क्वेश्चन MET म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणीवर हा पहिला सेक्शन असणार आहे तुमचा. आणि ह्या सेक्शनवर जास्तीत जास्त किती मार्क आहे तुम्हाला? क्वेश्चन असणारे 40 आणि मार्क्स तुम्हाला आहेत 50. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं असेल 40 प्रश्न 50 मार्क्स कसे? तर प्रत्येक प्रश्नाला 1.25 साधारणपणे हे येतात, 1.25 एवढे गुण येतात. ओके, इथं लिहितो वाटलं असतं गुण प्रति प्रश्न, आहे की नाही? प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स आहे? तर 1.25. लक्षात घ्या. आता दुसरा जो सेक्शन तुम्हाला असणार आहे त्या ठिकाणी सेक्शन सोडवायचं आहे तुम्हाला, तो आहे ॲरिथमॅटिक अँड लॉजिकल. त्याला आपण म्हणूया, एक मिनिट, ॲरिथमॅटिक टेस्ट म्हणूया. ॲरिथमॅटिक टेस्ट याला आपण म्हणतो गणितीय क्रिया. गणित विषयावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. सगळे 20 प्रश्न असणार आहे आणि गुण असणार आहेत 25. म्हणजे इथे परत 1.25 मार्कालाच तुम्हाला प्रत्येक प्रश्न आहे. तिसरा सेक्शन तुम्हाला सॉल्व करायचा आहे, तो आहे लँग्वेज टेस्ट. म्हणजे हा आहे सेक्शन 3 आणि ह्याचे परत 20 प्रश्न असणारे, मार्क्स तुम्हाला आहेत 25. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.25. आता काहींच्या मनात शंका आली असेल की लँग्वेजचं काय? हे 2 तर कंपल्सरी सगळ्यांना, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न असणारच आहे सगळ्यांना. 20 प्रश्न तुम्हाला गणितीय क्रियांचे म्हणजे ॲरिथमॅटिकल टेस्टवर असणार आहे, ते तर फिक्स आहे. लँग्वेज काय? लँग्वेज तुम्ही जी सिलेक्ट केलेली आहे त्यातली कोणती लँग्वेज, इंग्लिश केली आहे का, तुम्ही मराठी केली आहे का, किंवा कोणती सिलेक्ट केली, त्या लँग्वेजनुसार तुम्हाला प्रश्न येणार आहेत. समजा मी म्हणतो आहे की एखाद्या विद्यार्थ्याने मराठी ही भाषा निवडलेली आहे, तर मराठीवर आधारित त्याला 20 प्रश्न विचारणार आहेत आणि ते 20 प्रश्न कसे असतील त्याची चर्चा आपण पुढे करूया, ठीक आहे. आता लक्षात घ्या, हे सर्वसाधारणपणे ढोबळ मनाने हे झालं स्ट्रक्चर की जे प्रत्येक स्टुडंटला, प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण जर माहीत नसेल तर तो विद्यार्थी नक्कीच गोंधळून जाईल, ठीक आहे. आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाला महत्त्व द्यायचं आहे. कारण आता तुम्हाला मागच्या वर्षीचंच मेरिट जर बघितलं तर खूप हाय मेरिट जातं. हे सांगायला नको की 90 ॲबो 92, 93, 94च्या वरती मेरिट जातं आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं महत्त्व आहे, तर लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं की हा जो साचा आहे किंवा हे जे स्ट्रक्चर आहे हे समजल्यानंतर आता डायरेक्टली आपण काही टॉपिक्सकडे जाऊ. टॉपिक्स म्हणजे मी काही शिकवणार नाही तुम्हाला, पण टॉपिक्सच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करत राहील की जे तुम्हाला कशा प्रकारे प्रश्नोत्तरिका सोडवायची हे लक्षात येईल. आता एक लक्षात घ्या या अनुषंगाने की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. पेपर किती मार्क्सचा आहे ते एकदा समजून घ्या. आपण इथं लगेच कॅल्क्युलेट करू. हे पहा 50 आणि हे 25, 25, 50, 100 मार्काचा पेपर आहे. प्रश्न मात्र असणार आहेत 80, 40 आणि 20, 60 आणि 20, 80. म्हणजे 80 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि 100 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. आणि वेळ जो आहे तो मला वाटतं वेळ 2 तासाचा तुम्हाला दिलेला आहे. 2 तासाच्या 2 hours बरोबर आहे. 2 तासात तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. इथे लिहितं वाटलं असतं. हे जे प्रश्न आहे ते तुम्हाला किती तासात सोडवायचे आहेत? 2 तासात, म्हणजेच 120 मिनिटात. विद्यार्थी मित्रांनो, वेळ भरपूर आहे. एवढा वेळ काय कमी नाही. कारण स्कॉलरशिपचं जर तुम्ही पाहता तर स्कॉलरशिपची बरेच विद्यार्थी बसले असणार आहेत. हे 5वीचे विद्यार्थी बरेचसे, जवळजवळ सगळेच नवोदयला जे बसले ते सर्व स्कॉलरशिपलाही असणार आहेत. त्याच्यामुळे डबल तयारी तुमची झाली असणार आहे. आता लक्षात घ्या की जे 120 मिनिटात तुम्हाला सोडवायचे आहेत 80 फक्त प्रश्न. कारण जर हाच रेशो जर तुम्ही बघितला स्कॉलरशिपला तर 75 प्रश्न आणि 90 मिनटं म्हणजे 1.5 तास वेळ असतो. तर तिथं थोडीशी घाई करावी लागते. इथं तुम्हाला आराम के साथ किंवा बऱ्यापैकी वेळ भेटतो. आणि तुम्ही जर वेळ वाचवला, काही प्रश्नांना ट्रिक्स जर वापरल्या तर तुम्हाला नक्कीच तो वेळ आणखीन सेव्ह करता येतो. आता पुढे जाऊया. ह्याच्या अनुषंगाने लक्षात आले तुम्हाला किती प्रश्न आहेत, कोणते सेक्शन आहेत आणि किती मार्क्स आहेत आणि किती वेळ आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे. आता सेक्शन वाईज आपण पुढे जाऊया की कसा सोडवायचा आहे पेपर. कारण आपल्या 100% सिलेक्शन होण्यासाठीचा पॅटर्न काय असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे काय असा पॅटर्न वगैरे निश्चित नसतो. पण लक्षात घ्या की तुम्ही केलेले कष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता ऐनवेळेस ह्या 120 मिनिटात कशा प्रकारे तुमची मेंटॅलिटी असते त्याच्यावर खरं तर तुमचं यश अवलंबून असतं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की जर आपण गेलो, पहिली मी तुम्हाला सांगितलं की निगेटिव्ह सिस्टीम नाही. ही आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी की निगेटिव्ह सिस्टीम नाही. म्हणजे तुम्ही चुकीचे उत्तरं जरी दिलेत
तरी त्या ठिकाणी तुमचे मार्क्स वजा करणार नाहीत. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण आहेत. आता तुम्हाला ज्या OMR शीट असणार आहे त्या ठिकाणी काय एक OMR शीट लक्षात घ्या, OMR शीट की जी फक्त कॉम्प्युटरच्या द्वारे उत्तर तपासले जातात. स्कॉलरशिपला पण तसेच आहे. असे 4 सर्कल असणार आहे. समजा इथं प्रश्न नंबर काय असेल तो 2, 3, 4 काय असेल, त्याचं योग्य उत्तर समजा हे आहे तर ह्याला सर्कल करायचं आहे की नाही. हे पूर्ण सर्कल व्यवस्थित करायचं हे लक्षात घ्या. तर ABCD असे 4 ऑप्शन असतील काय 1, 2, 3, 4 असतील. त्याचं तुम्हाला आता भरपूर सराव झालेला असेल, सगळ्यांना माहिती आहे, जास्त वेळ घालवत नाही. म्हणजे योग्य उत्तर निवडण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी एक वर्तुळ काळं करायचं आहे की त्यासाठी तुम्हाला मला वाटतं त्यांनी 2 पेन सांगितले. एकतर ब्लॅक पेन वापरा किंवा एकतर ब्ल्यू पेन वापरा. म्हणजे निळ्या शाईचा वापरा किंवा काळ्या शाईचा वापरा. बॉल पॉईंट पेन वापरला तरी चालेल. आणि शक्यतो आपले जे आहेत ज्यांचे 0.7 mm तो वापरा. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, ते मी सांगत नाही तुम्हाला. म्हणजे चांगल्या प्रकारे वापरा की ज्याने लवकर सर्कल तुमचं डार्क होईल. ठीक आहे. आता आपण परीक्षेला जाता जाता काय तयारी करायची, म्हणजे परीक्षेचा आपण हॉलमध्ये बसलो आहे आणि आपल्याला पेपर आपल्या समोर आहे आणि समोर असताना आपल्याला कशा प्रकारे हे पेपर सोडवायचा आहे ही एकदा रिहर्सल किंवा ही एकदा तुमच्यात सारख्यात प्रॅक्टिस आपण इथे पाहणार आहे. तर आता हे पहा, याच्यामध्ये तुम्हाला काही टॉपिक्स दिलेत आणि त्या टॉपिकच्या अनुषंगाने थोडक्यात चर्चा आपण करणार आहे. आपण सविस्तर नाही, पण तुम्हाला जनरल आयडिया किंवा सर्वसाधारण आयडिया यावी की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहे. मग तुम्हाला जर आयडिया असेल की कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येणार आहे तर तुमचं काम एकदम सोपं होतं. तुम्ही घाबरून जात नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मेंटॅलिटी स्थिर राहते आणि याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याकडे तुमचा कल असू शकतो. आता पहा, पहिला जो टॉपिक दिला आहे आता बुद्धिमत्ता ह्याच्याकडे जाऊ आपण. पहिल्या मॅथ सेक्शन फर्स्ट आहे तुमचा. 40 प्रश्न तर कंपल्सरी असणार आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण ह्याच्यावर 40 प्रश्न तुम्हाला विचारणारे, गुण तर तुम्हाला भेटणारे 50. मग जर 100पैकी 50 म्हणजे 50% वेटेज त्यांनी याच्यावर दिलं आहे. कशाला? मॅथवर. तर याच्यामध्ये पहिला टॉपिक जो आहे तो आहे ऑड मॅन आउट. आता प्रश्न कुठपासून स्टार्ट होतात ते आपण इथे समजा थोडक्यात आता मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, पहिला जो आहे तो त्यांनी सांगितला आहे कोणता आहे हे पहा, 1 ते 4 पहा प्रश्न आता इथं लिहून ठेवतो. 1 ते 4 ओके. 1 ते 4 कशावर आहे? ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय, तुम्हाला एक आकृती दिली जाईल, 4 आकृत्या दिल्या जाईल आणि 4 आकृत्यापैकी कोणती आकृती ही वेगळी आहे त्याचा पर्याय क्रमांक तुम्हाला उत्तर OMR शीटवरती कलर करायचा किंवा त्याला डार्क करायचं आहे. त्याला आपण असं म्हणजे डार्क करायचं आहे त्या सर्कलला. हा प्रकार आपण मला वाटतं स्कॉलरशिपचे काही लेक्चर बी घेतलेत त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. याच्यामध्ये काही पॅटर्न्स असतात, ते पॅटर्न्स तुम्हाला पाहिजेत आणि त्या पॅटर्नप्रमाणे कोणती वेगळी आकृती तुम्हाला लगेच लक्षात येईल. असे प्रश्न किती येणार आहेत तर हे प्रश्न 4 प्रश्न येणार आहे. पहा, म्हणजे ह्या ठिकाणी 4 प्रश्न ऑड मॅन आउट फिगरवरती विचारणार आहे. ओके. त्या म्हणजे पहिले 4 आता लक्षात घ्या, हे स्वरूपच त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात आरसाचे तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेचं थोडक्यात त्यांनी स्वरूपच सांगितलं आहे. म्हणजे अशीच येणार आहे प्रश्नपत्रिका. पण 4 प्रश्न पहिले ते ऑड मॅन आउट फिगरवरती विचारणार आहे. ठीक आहे. आता हे 10 टॉपिक कोणते ते पाहतोय आपण, कारण 10 × 4 40 होतात. ओके. मग हे 40 प्रश्न कसे आहेत ते त्यांनी सांगितलं. 10 टॉपिक एवढं तेवढेच करायचे आहेत. त्यानंतर पुढचा दिला त्यांनी फिगर मॅचिंग. फिगर मॅचिंग म्हणजे काय, तंतोतंत आकृती ओळखायची. एकदम सोपा प्रकार. हे पण मी शिकवलेलं आहे मला वाटतं स्कॉलरशिपच्या पॅटर्नमध्ये लेक्चरमध्ये. ते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तो कुठपासून आहे, क्वेश्चन नंबर 5 ते किती दिलेले आहे त्यांनी, 5 ते 8 म्हणजे 5, 6, 7, 8 पुढचे 4. हे पहा, हे 4 हे 4. ओके. 5 ते 8 कशासाठी असणार आहे तुम्हाला, फिगर मॅचिंग. म्हणजे आता मगाशी आपण ऑड मॅन आउट बघितली होती फिगर, म्हणजे थोडक्यात वेगळी आकृती बघितली होती. आता इथं सेम आकृती, सेम टू सेम. आता थोडासा पॅटर्न थोडा चेंज केलेला असतो, थोडंसं बदल केलेला असतो, तो तुम्हाला ओळखायचा आहे. याच्यात डोळ्यांचं काम आहे फक्त, बाकी काही नाही. ओके. मग हे 4 प्रश्न असणार आहे. पुढचा जो आहे तो आहे पॅटर्न कम्प्लिशन. पॅटर्न कम्प्लिशन म्हणजे काय, समजा एखादी फिगर दिली जाते, ही एखादी आकृती दिली जाते की अशी, आणि त्यातला हा जो पार्ट आहे हा वगळला जातो, तो तुम्हाला तुमच्या लॉजिकल थिंकिंगने पूर्ण करायचा आहे. ही पण पॅटर्न सोपं आहे की ज्याला आपण म्हणतो पॅटर्न कम्प्लिशन, म्हणजे राहिलेला आकृतीचा भाग कंप्लीट करायचा आहे. तर त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहे 9 ते 12. हे पहा, 9 ते 12 म्हणजे परत तुमचे 4 प्रश्न.
4 प्रश्न असणार आहे, ठीक आहे। नंतर पुढचा जाऊया, फिगर सिरीज कंप्लीशन। हा एक प्रकार मला वाटतं घेतला असेल मी, कदाचित नसला घेतला तर आपण पुढे घेऊ। फिगर कंप्लीशन म्हणजे एक मालिका दिली जाते फिगरची, आकृत्यांची, ती आकृती पुढची आकृती काय आहे त्याच्यासाठी लॉजिकल थिंकिंग तुम्हाला करण्यासाठी काय करायचं, 3 आकृत्यांचा एक क्रमबद्ध पॅटर्न पाहायचा आहे आणि त्या पॅटर्ननुसार पुढची आकृती काय असू शकते हा गेस करायचा आहे। तर त्याच्यासाठी एक पॅटर्न फॉलो होतो, कोणता तरी पॅटर्न फॉलो होतो की जो क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, किंवा एखादे काही क्रॉस वर्तुळं काही जे आहेत ते वाढत जातात, कमी होतात, असे पॅटर्न की ज्याच्यामध्ये पुढची आकृती तुम्हाला ओळखायची। असे प्रश्न जे आहेत फिगर सिरीज कंप्लीशनमध्ये तुम्हाला येणार आहे 13 ते 16, म्हणजे क्वेश्चन नंबर 13 ते 16 हा असणार आहे। हे पहा, मी उद्दमून तुम्हाला सांगतो हे आपण सविस्तर का पाहतोय, कारण तुम्हाला ऐनवेळेस गोंधळ व्हायला नको, तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून पुन्हा पुन्हा पाहायचा आहे, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की कोणते प्रश्न कोणत्या ठिकाणी असणार आहे। म्हणजे आतापर्यंत आपण 1 ते 16 प्रश्न कोणते ते सगळे बघितलेत कशा प्रकारे। आता पुढचा 17 ते 20 पाहूया, त्याला म्हणतात ॲनालॉजी। ॲनालॉजी म्हणजे काय, संबंध, म्हणजे समजा ही फिगर आहे, हिचा संबंध ह्या फिगर बरोबर आहे, तर तिसरी फिगर ही आहे, तिचा संबंध कोणत्या फिगर बरोबर आहे, कोणत्या आकृती बरोबर आहे हे शोधायचं। म्हणजे हे स्कॉलरशिपमध्ये पण तुम्ही शिकलाय आणि इथं पण तुम्हाला आहे, म्हणजे अवघड काहीच नाही। अशा प्रकारचे प्रश्न किती असणार आहे, 17 ते 20। हे पहा, क्वेश्चन 17 ते 20 म्हणजे हे परत 4 प्रश्न, ठीक आहे। 17 ते 20, 17 पण धरायचं त्याच्या, 17, 18, 19, 20, ओके। मग हे 20 पर्यंत झाले। आता पुढचा पॅटर्न 6 नंबरचा आहे पहा, जॉमेट्रिकल फिगर कंप्लीशन, दॅट इज ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल। म्हणजे एक जॉमेट्रिकल फिगर दिली जाईल, भौमितिक आकृती देतात, ती कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाईल आणि एक वेगळी फिगर देतात अशी की ती कंप्लीट करायची तुम्हाला। असे प्रश्न असणारे 21 ते 24, 21 ते 24 मध्ये तुम्हाला असणारे हे 4 प्रश्न परत, ठीक आहे। आता पुढे जाऊया, पुढे काय सांगितलं आहे, म्हणजे हा जो होता जॉमेट्रिकल फिगर कंप्लीशन, त्याच्यात काहीतरी पॅटर्न तयार होतो परत एकदा, म्हणजे तो तुम्हाला ओळखायचा आहे आणि ती कंप्लीट करायची, बाकी काही नाही। आता पुढचा एक टॉपिक पाहूया, तो आहे 7 नंबरचा, मिरर इमेजेस, म्हणजे त्याला म्हणूया स्कोरिंग टॉपिक आहे हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी मी ट्रिक दिलेली आहे। त्या ट्रिकचा जर वापर केला तर तुमचे हे किती 25 ते 28 म्हणजे 4 प्रश्न 1.25 गुणिले 4 करा, म्हणजे साधारणपणे किती प्रश्न होतात तुम्हाला हे पहा, मार्क्स किती होतात 1.25 गुणिले 4, 25, 4 2 8 2 10, चला 1 4 1 4 1 5, म्हणजे तुमचे 5 मार्क्स फिक्स होणार जर ती ट्रिक तुम्ही वापरली तर। त्याच्यासाठी व्हिडिओची लिंकसुद्धा मी प्रोव्हाइड केलेली, ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ती पहा, किंवा आपल्या चॅनलवर सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिपसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, पण तुम्हाला उपयोगी नक्की येणार आहे। तर ती ट्रिक्स नक्की वापरा, नक्की तुम्हाला एवढे मार्क्स भेटणार आहे। काही करायचं नाही तर त्यासाठी थोडीशी एक महत्त्वाची ट्रिक दिलेली आहे, ती ट्रिकचा वापर केला का 100% उत्तर तुमचं बरोबर येणार आहे। म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की हे 5 मार्क तुमचे फिक्स होणार आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, ओके। म्हणजे ही क्वेश्चन नंबर किती सांगितलं आहे, 25 ते 28, ठीक आहे। ती काय भेटणार आहे तुम्हाला, मिरर इमेज। आता वॉटर इमेज नाही, म्हणजे मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा, आणि वॉटर इमेज म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिमा। पाण्यातील प्रतिमाचं काही सांगितलेलं नाही त्यांनी, पण तुम्हाला मिरर इमेजेस मात्र दिलेले आहे ह्या सिलेबसमध्ये। त्यानंतर अजून पुढे जाऊया, 8 नंबरचा टॉपिक आहे पंच होल्ड पॅटर्न। म्हणजे काय, कागदी घडी म्हणतो त्याला आपण, आहे की नाही। म्हणजे तुम्हाला एक कागदाची घडी केली आणि तिला जर कट केलं कात्रीने तर तिचा पॅटर्न कसा दिसेल ते ओळखायचा। हा टॉपिक जरा विद्यार्थी मित्रांनो थोडासा किचकट जाण्याची तुम्हाला शक्यता आहे। मग ह्या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वाटतं आहे की लवकर सॉल्व्ह होणार नाही, तर त्याच्या पुढचे सॉल्व्ह करा आणि मग याच्याकडे या शेवटला। किंवा जर तुम्हाला वाटतं कॉन्फिडन्स आहे की ह्या प्रकारचे प्रश्न मी सॉल्व्ह करू शकतो 4, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तर हा जो पॅटर्न आहे तो आहे 29 ते 32, इथं विचारणार आहे तुम्हाला 29 ते 32ला तुम्हाला काय विचारलं आहे, पंच होल्ड पॅटर्न, म्हणजे फोल्डिंग अनफोल्डिंग। म्हणजे एखादी कागदी घडी फोल्ड केल्यानंतर कसं दिसेल आणि अनफोल्ड केल्यानंतर म्हणजे ती उलगडल्यानंतर कशी दिसेल ते एक शोधायचं आहे। त्याच्याबद्दलचा व्हिडिओ अजून बनवला नाही, पण पुढे बनवेल मी त्यासाठी। त्यानंतर स्पेस व्हिज्युअलायझेशन एक आहे, तो एक पॅटर्न आहे। म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक परत कागदी घडीसारखाच हा पॅटर्न असतो की त्याचे जर तुकडे केले किंवा जर मॅच केले तर ते कसे दिसतील, तो एक आहे। तो पॅटर्न आहे तुम्हाला 33 ते 36, 33 ते
36. हे जरा हे 4 आणि 4 8 प्रश्न चांगले सॉल्व करा, याच्यावर तुमचं मेरिट ठरेल. हे जरा व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल तुम्ही तर नक्की तुम्हाला येऊ शकतील. आणि लास्ट टॉपिक त्यांनी दिला आहे 37 ते 40चा एम्बेडेड फिगर. ही मात्र सोपी, याच्यात काय अवघड नाही. क्वेश्चन नंबर 37 ते 40. आता हे जे 2 दाखवलेत ना मी, हे 29 ते 32 आणि 33 ते 36, याच्यावर खरं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे चांगलं. हा जो 37 ते 40 आहे तो एकदम सोपा आहे. एम्बेडेड फिगर म्हणजे काय, दडलेली आकृती. म्हणजे तुमचं एक क्वेश्चनची आकृती आणि त्याच ठिकाणी असणारे 4 वेगवेगळ्या आकृती आहेत, त्याच्यामध्ये ती दडलेली कोणत्या ह्याच्यात आहे, कोणत्या ह्याच्यात ती एम्बेडेड आहे ते शोधायचं आहे. ते एकदम सोपं आहे, तुमच्या डोळ्यांचंच काम आहे, तेवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 40, की जे प्रत्येकाला कंपल्सरी आहे. आणि प्रत्येकाला म्हणजे तो कोणत्याही मीडियमचा असू द्या, त्याने कोणतीही लँग्वेज सिलेक्ट केलेली असेल तरी त्याला हे प्रश्न सगळ्यांना सारखे असणार आहेत 1 ते 40चे. ठीक आहे. मग हे 1 ते 40 सर्वांना कॉमन आहे आणि त्याचे टॉपिक आहे, सब टॉपिक मी तुम्हाला सांगितलेत. म्हणजे तुम्हाला आता प्रत्यक्षरित्या सगळी आयडिया आलेली की पेपरचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही वेगळं नाही, असंच असणार आहे पेपर. आता सेक्शन सेकंडकडे जाऊया. त्याला म्हणतो आपण ॲरिथमॅटिक टेस्ट, म्हणजे गणितीय क्रियांवर तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, 20 प्रश्न विचारणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्स आहे. नंबरवरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. त्यानंतर नंबर म्हणजे संख्याज्ञानावर आधारित. त्याच्यानंतर फंडामेंटल ऑपरेशन्स म्हणजे गणितीय ज्या 4 क्रिया आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारणार आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार त्याच्यावरती. त्यानंतर फॅक्टर्स अँड मल्टिपल, अवयव आणि अवयवांवरती प्रश्न विचारणार आहे. डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन्स म्हणजे तुम्हाला दशांश अपूर्णांक त्याच्यावर प्रश्न विचारणार आहेत. त्यानंतर कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन्स याच्यावर सुद्धा प्रश्न विचारणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ लेंथ, मास आहे की नाही, लेंथ, मास, कॅपॅसिटी, टाईम, मनी याच्यावरसुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. ओके. आता ह्याचं मी सगळे प्रश्न सांगत नाही, कारण याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. त्यासाठी त्यात टॉपिक कोणकोणते आहेत तुमचे ते तुम्ही एकदा पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला टॉपिक्स आता सांगायची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी ते सगळं टॉपिक जे आहे ते करून घेतलेत. त्यातले महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितले, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे. तर प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, तो झालेला आहे आपल्या चॅनलवरती, त्याचा व्हिडिओ आला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर पेरिमीटर अँड एरिया म्हणजे परिमिती आणि त्याच्यासंबंधी एरियावर प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर ग्राफ्सवर आणि चार्टवरती प्रश्न असू शकतात. ग्राफ चार्ट म्हणजे पिक्टोग्राफ वगैरे त्याच्यावर आधारितसुद्धा काही प्रश्न असू शकतात. गणिताचे सुद्धा 10 ते 12 टॉपिक आहेत, ते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. कोणकोणते टॉपिक आहे त्याच्याबद्दल सविस्तर आता सांगत नाही, कारण वेळ नाही ते. पण तो प्रश्न कसे सॉल्व करायचे, ऑर्डर काय असली पाहिजे आपली, जे आपल्याला येतं त्या क्रमानेच सॉल्व करा. पण जर एखादा समजा तुम्हाला वाटतं वेळ खावे किंवा फारच वेळ लागतो तर त्याला थोड्या वेळ तिथे त्याच्यापेक्षा पुढचा सॉल्व करा. पण काय होतं अशा वेळेस की तुम्ही जेव्हा असं सॉल्व करताना तुमची OMR शीटवरती गफलत होण्याची शक्यता असते. जर तुम्ही प्रश्न क्रमांक 42वा सॉल्व टाळला आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्याचं उत्तर आलेलं नाही, पण तुम्ही 42लाच काय करता, सर्कल करता पुढच्या प्रश्नाचं, आणि म्हणून सगळी ऑर्डर चुकीची होऊन जाते. तर ती काळजी करा, ती मेंटली तुम्ही प्रिपेअर राहा की त्या ठिकाणी हे जाणीवपूर्वक तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्ही कितव्या नंबरचा प्रश्न सोडवताय आणि कितव्या प्रश्नाला सर्कल करताय, हे जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर सगळी ऑर्डर चुकली की काही पर्याय नाही, तुम्हाला सिलेक्शन होण्याचे कोणतेही चान्सेस राहणार नाहीत. ठीक आहे. आता हा झालं सेकंड सेक्शन. थर्ड सेक्शनकडे जाऊया. आता सेकंड सेक्शन मॅथ्सबद्दल मी थोडक्यात सांगितण्याचा प्रयत्न केला आहे. थर्ड सेक्शन जो आहे तुमचा आहे लँग्वेज. याच्यामध्ये मार्क्स भरपूर घ्यायचे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये 40 जे आहेत, 40 प्रश्न हे 20 आहे आणि हे 20 आहे, बरोबर. आता 20 प्रश्न कसे असणारे तुम्हाला, पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन असतात. हे म्हणजे पॅरेग्राफ देतात तुम्हाला, पॅरेग्राफवर आधारित प्रश्न विचारतात आणि त्याच्यावरच आधारित सिनोनिम्स, अँटिनिम्स म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्द त्यातले विचारतात किंवा विरुद्धार्थी शब्द विचारतात, किंवा त्याच्यावर आधारित तुम्हाला पॅरेग्राफवर प्रश्न विचारणारे. तर प्रत्येक पॅरेग्राफला तुम्हाला 5-5 प्रश्न विचारणारे. म्हणजे साधारणपणे 4 पॅरेग्राफ आपण समजून चालू की 5 चौक 20 म्हणजे 4 पॅरेग्राफ सोडवायचे आहेत. शांत मनाने सोडवायचे आहेत. पॅरेग्राफ चांगला वाचायचा आहे. त्याच्यातल्या अनुषंगाने तुम्हाला काही महत्त्वाच्या अंडरलाईन करता आल्या तर त्या करता येतील पेन्सिलनी, त्या करून तुम्ही त्या उत्तरांकडे जायचं आहे. तर याच्यावर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, याचे जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो लँग्वेजचे, म्हणजे तुम्हाला 20 पैकी जवळजवळ 20च प्रश्न बरोबरच आले पाहिजे, असं एक तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचा ह्या 40 पैकी आता एखादे 2 प्रश्न कदाचित चुकण्याची शक्यता असू शकते, म्हणजे तरी आपण 38 म्हणूया. ठीक आहे. म्हणजे समजा 38 प्रश्न तुमचे बुद्धिमत्तेचे आले बरोबर,
20पैकी 20 तुम्ही लँग्वेजचे घेतलेत आणि मॅथमध्ये साधारणपणे ढोबळ म्हणायचं मॅथ काय फार अवघड विचारतात असं नाही, सोपं असतात. पण तरी आपण जर त्यातले त्यात 18 प्रश्न जरी तुमच्या बरोबर आले तर किती होतात? 8 आणि 8 16, 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 1 7. ओके, म्हणजे 76 प्रश्न बरोबर होतात. पण तरीसुद्धा 76 प्रश्नांना सुद्धा काय होतं, मेरिट येईन की नाही हे सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. कारण त्या ठिकाणी मेरिट खूप हाय जातं, कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणून अशी एक काळजी घ्यायची की प्रत्येक प्रश्न माझा बरोबर येणार आहे, बरोबरच सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वेळ भरपूर आहे तुम्हाला, त्याचा पुरेपूर लाभ घ्या. समजलं? तर माझ्या अंदाजे तुम्हाला प्रश्न किती बरोबर यायला पाहिजे, तर साधारणपणे तुमचा 78 79 80 ही रेंज राहू द्या. 78 79 80, ठीक आहे. तरच तुमचा स्कोअर चांगल्या प्रकारे मग कन्सिडर होईल, तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये राहाल. तर काही म्हणाल तर 76 77 काय तर ते बाँड्रीवर आहेत, त्यांचं सांगता येत नाही. म्हणजे कदाचित होऊ शकतं, कदाचित नाही पण सिलेक्शन. म्हणून लक्षात घ्या, सेफ स्कोअर आहे 78 79 80. एवढे क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजेत. मग ते तुम्हाला कशा पद्धतीने आणायचे ते तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्ही भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही नक्की तिथपर्यंत ते अचीव करू शकता. त्याच्याबद्दल काही नाही. आता तुमच्या काही शंका असतील किंवा काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी त्याच्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नवोदयबद्दलचे काही व्हिडिओ मी तयार केले, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या की त्या ठिकाणी बोर्ड आपला जो आहे प्लेन बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड नाही आपला किंवा पॅनल नाही आपल्याला, त्याच्यासाठी आकृत्यांच्या प्रश्न घेण्यात खूप किचकट जाते. कारण प्रत्येक आकृती काढायला आणि त्याला वेळ खूप जातो आहे. आता भविष्यात जर कधी प्रयत्न झाला तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल की त्या ठिकाणी त्या अनुषंगाने तसे व्हिडिओ तयार करता येईल. पण सध्याला ते पॉसिबल होत नाही, म्हणून बरेचसे व्हिडिओ मी कमी केले किंवा हे जी तयारी आहे आपली ती कमी, लेक्चर जे आहे ते कमी गेले पण ते नक्की प्रयत्न करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना 20 जानेवारीच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक असं मी या ठिकाणी नक्की तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि लवकरात लवकर आपण परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.